सुमे आलं का ध्यानात? नाही ना बघ. सुमेला आठव ना, अशी कशी विसरलीस तू? तुम्ही मॅडम आठवा मला पण ती तैत आठवलं का? तुम्ही मॅडम अहो आठवा, अहो लय महागातली चटणी ती. अहो पण माझ्या ध्यानातच येणं झालंय. आता बघा कसं पटदेशी देण्यात येतंय सुमीत. सुमी धर बदाम खा. बबन स्क्रूढीला झालाय का तुझा? पी हळद हो गोरी असं नसते. तो काय मुलतानी मातीचा डोस आहे का? बारक्यापणापासून बदाम खायचं असते, मग कुठं बुद्धी तेज होत्या. बारक्यापणापासून म्हणजे सगळा फॉल्ट या सुरेशचा आहे. तुम्हीला बारक्यापणी कमरा बदाम खायला दिलं नाही ती. आता गेलं की नाही 3 लाख देण्यात. सुमी आपण 3 लाख असं सहजासहजी सोडायचं नाही. ती तू देण्यात आण देण्यात. सुमे आठव ना ग, मला कारखान्यावर जायचंय. आणि माझ्या ध्यानातच येणं झालंय. बनवताना तुझं ध्यान कुठं होतं ग? अरे हा बबन, माझं ध्यानच नव्हतं बनवताना. तीच विचारतोय, तुझं ध्यान नेमकं होतं कुठं? अरे ते ते काल पायलटले बुक्यासला होता, मग त्याच्या काळजीनं त्याच्याकडे बघत बघत अंदाजाने केली मी ती चटणी. हा आता मला अंदाज आला नेमकं काय झालं होतं ती. म्हणजे तुझ्या ध्यानात याला काय करायला लागल त्याचा पण अंदाज आलाय मला. काय करायला लागल? काय नाही, तू सगळंच्या सगळं विसरून जा. मी बघतो काय करायचं ते. साहेब चला आपण कारखान्यावर जाऊया. अरे पण ती पापडाची चटणी. ती आपाप देण्यात येते, ती जबाबदारी माझी. चला आपण कारखान्यावर जाऊया. चला. ठीक आहे, चल सुमे निघतो आम्ही, आणि तू आठवत राहा. ठीक आहे, हा चल बाबा. तुम्ही आजचा आमचा डबा पाठवू नकोस बरं का, आम्ही दौऱ्यावर जाणार आहे. कुठला दौरा? तुम्ही अगं कामावर जाणाऱ्या माणसाला असं विचारायचं नसतं कुठं म्हणून. कामं होत नाही ती. मग जाऊ का आम्ही? डबा पाठवू नकोस बरं का. 3 लाख देण्यात येते का बघ तू. हा जातो. ताई ताई काय झालं नरसू? मला काय वाटते माहिती का ताई, आपण आपल्या बंगल्यावर एक मजला चढवूया, नंतर हळूहळू आंबराईत एक बंगला बांधूया, त्याच्यावर एक मजला चढवूया, मग अंगणात एक बंगला बांधूया, त्याच्यावर एक मजला चढवूया. नरसू शांत हो. वेड लागलाय का तुला? काय बडबडतोयस? ताई मी बरोबर बडबडतोय. काय वेड लागलंय तुला? अजून लागलं नाही ताई, पण ती खानळवाली तिच्या घरचे नातेवाईक एक घेऊन येईल ना आपल्या बंगल्यात राहायला, तेव्हा नक्की वेळ लागेल. म्हणजे अगं ताई पहिली ती खानळवाली आली, मग तिचा तो म्हातारा आचारी बाप आला, मग आता बबन त्याची पेटी घेऊन आला, मग तिच्या गल्लीतले लोक येतील, पण तिचं अख्खं गाव इथे राहिला येईल ताई. अगं आठवड्याला 2 माणसं, अशी 3.5 वर्षात किती माणसं येतील विचार कर जरा. 3.5 वर्ष? हो ताई, अगं ती खानावळी आता हिशोब करत होती, तिला आपले 3 लाख फेडायला 3.5 वर्ष लागणार आहेत. आता काय करायचं ताई आपण? 3.5 वर्ष काय, 3.5 आठवड्यात तिला इथनं हाकलून काढते की नाही बघच तू. तुला मी चांगल्या ज्योतिषाचं नाव शोधून काढायला सांगितलं होतं, काम केलंस तू? ताई तू एखादं काम सांगितलं आणि मी ते केलं नाही असं कधी झालं का आतापर्यंत? मी एक जबरदस्त ज्योतिषी शोधून आणलाय. मी फोन लावू का? बोलतेस का त्याशी? हो लाव. मनोनी चरणी लागती. हरिओम तत्. हॅलो. हरिओम. नमस्कार, मी अनुराधा शेरसिंग मंत्री पाटील. ताई मॅडम, माझं नाव ऐकलं असेलच. काम तुमचा सल्ला हवा होता. माझ्या मुलाची पत्रिका बघायची होती. कधी भेटूया? कळवतो. दक्षिणेची काळजी करू नका.
तुम्ही म्हणाल ती दक्षिणा. कळवतो. फोन कट केला त्याने माझा. ताई अगं खूप मोठे ज्योतिषी आहेत ते. मोठी माणसं अशीच असतात चटकू. आपल्याला काय करायचंय, पत्रिका बघितल्याची कारण आहे ना आपल्याला. पण नरसू, हं? घरात कोणालाही खबर लागू देऊ नकोस. ताई तू काही काळजी करू नकोस. येतो ताई. साहेब, विक्रमी ऊस आलाय बरं का ह्या वर्षी आपल्या कारखान्यावर. लय भारी वाटतंय बघा. म्हणजे आता लोक आपल्यावर विश्वास ठेवतात. होय साहेब, अहो नुसत्या आपल्या भागातला नाही तर दुसऱ्या कारखान्याच्या हद्दीतला पण ऊस आपल्या कारखान्याकडे यायला लागला आहे बघा. बेस्ट. म्हणजे आता आपली जबाबदारी आणखी वाढली. साहेब, लोक आता लय जबाबदाऱ्या द्यायला लागले बरं का तुम्हाला. जबाबदारी नाही, विश्वास, आणि तो आपण राखायचा. ही गॅरंटी आहे साहेब, आणि लोकांचा विश्वास तुम्ही राखणारच. आणि मी एकटा नाही, आपण सगळेच. कसं आहे, मी सध्या या सगळ्या गोष्टी शिकतोय, आणि मी कुठे चुकत असेल तर तुम्ही मला आवर्जून सांगा. कारण शेवटी आपण सगळे सारखेच होत ना. कोणी नेता नाही की कोणी कार्यकर्ता नाही. बरोबर? हा बरोबर. अहो आमचं नशीब म्हणून तुमच्यासारखा नेता आम्हाला मिळाला. परत तेच मी म्हटलं ना, आपण सगळे सारखे होत. ठीक आहे साहेब, आता दुनियेच्या काळजीत तुम्ही उपाशी राहू नका. जेवून घ्या, येतो आम्ही. हो. चल. बबन, सुमीने जेवण पाठवलंय का रे? काय माहिती, अजून आलंच नाही. चालेल, चल घरी जाऊनच जेवण. नाही नाही, अहो साहेब, घरी कसं जाता येईल आपल्याला. अहो साहेब बघा की, माणसाने एवढी मोठी जबाबदारी दिली तुमच्यावर, एवढा मोठा विश्वास ठेवलाय, त्याच्यामुळे आपण असा टाइम घालवून नाही चालायचं. ठीक आहे, सुमीला पाठवायला सांगूयात. नाही नाही, तिला कशाला सांगताय, मी तिला सांगितलंय डबा देऊ नको म्हणून. का? 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 अहो साहेब, मला एक नाही चायनीज लय खाऊ वाटते. चायनीज खावं असं वाटतंय? चल बाहेर जाऊन खाऊन येऊ. नाही नाही, नको. बाहेर ना कशाला, चायनीज नाही, मला आवडायचंच बंद झालंय चायनीज. बबन, हे आत्ताच तर म्हणलास तुला चायनीज खावं असं वाटतंय. कोण म्हणलं? मी. तुम्हाला आवडतं? बबन, अरे तू म्हटलास आत्ता. असं होतंय बघा साहेब माझं. आतापर्यंत एकटा एकटा होतो का नाही मी, त्याच्यामुळे असं डोसका असं चेंजेस होतंय माझं. चायनीज असं शरीरासाठी हानिकारक असतंय. अहो बाहेरचं चायनीज बेकारच असतंय. लक्ष्मीनं केलेलं चांगलं असतंय. पण बघा, ठीक आहे, मग घरून मागूयात. नाही नाही, घरनं कशाला चायनीज. खरं सांगू कसं आहे, मला भूकाच नाही त्या. अरे पण मला लागली ना भूक, माझ्यासाठी मागू तुम्ही. नाही नाही, तुम्ही पण नका की खाऊ. का? का? अहो तुम्हाला असं खाताना बघून मला पण खाऊ वाटेल की मग. आणि मग खा ना तू सुद्धा. नाही, तुम्ही पण नका की खाऊ साहेब. बघून काय बोलतोस तू? साहेब, साहेब आता, बबन, साहेब आता कसं सांगू तुम्हाला. काय झालंय बबन? साहेब, माझ्यासाठी उपास धरा की. पण का? 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 पाणी पिऊ का जरा? हो, पी ना. का? हा, नवस केलाय देवाला मी. तुम्ही जर चेअरमन झाला का नाही, तर मी असा उपास धरणार नाही. फक्त पाणी पिणार मी, पण उपास धरणार. आणि तुम्हाला असं खाताना बघून मला पण खाऊ वाटेल की. आहो त्याच्यामुळं तुम्ही उपास धरा की प्लीज. माझ्यासाठी उपास धरा की. मला मित्र म्हणताय का नाही तुम्ही? मला मेवना म्हणताय का नाही? मग होय. उपास धरा की प्लीज. ठीक आहे, धरणार उपास? धरणार उपास.
खरं धरणार मी. खरंच धरलाय उपास. थँक्यू साहेब, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू 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 व्हेरी मच. मी आलोच जरा जाऊ. बाहेर जाऊन काय खाऊ नका साहेब. नाही नाही नाही. हॅलो, हा बबन बोल की. हॅलो भरत, नीट ऐक. तू आणि लक्ष्मण माझी एक जबाबदारी पार पाडायची. कसली? आज रातच्याला आहे का नाही, खानावळीतली सगळीच्या सगळी भाजी संपवून टाकायची पाक. अरे मग समर साहेब काय जेवणार? ती तुम्ही बघेल. तुम्ही फक्त मी सांगतो तेवढंच ध्यानात ठेवा. फक्त भाकरी आणि चपात्या शिल्लक ठेवायच्या. हा, अरे पण मग समर साहेब काय नुसत्या चपात्या आणि भाकऱ्यात खाणार आहे तोय? ती तुम्ही बघेल की रे. तुम्ही मी सांगतो तेवढं ध्यानात ठेवा. हा पण मग समर साहेबांचं जेवण? भरत, तू परत परत एकच प्रश्न नको विचारूस. मी सांगतोय तेवढं कर बाबा. अरे हो पण. आणि ही तुझी आणि लक्ष्मणची जबाबदारी आहे. काय अरे हो पण का म्हणून हे असं सगळं? ते समर साहेबांनी सांगितलं. पण ही सुमीला कळून द्यायचं नाही बरं का. कळलं का? हो कळलंय. हा, आता करशील ना नीट? हा करतो की, सांगतो मी. काय माहिती का, इकडे बघ भरत, असं निवदावर कावळं जसं तुझ्यासारखं तुटून पडते ती का नाही, तुझ्यासारखं म्हणजे निवदावर कावळं जसं तुटून पडते ती का नाही, तसं भाजीवर तुटून पडायचं. काय शिल्लक ठेवायचं नाही. हा, कळलं? हा, ठेवू का फोन आता? तुला दोन काना खाली दिल्या पाहिजेत पहिल्या. अरे तू त्याचं ऐकून काय घेतलं? काय करणार साहेब, नियम धावला ना त्यानं. अरे आता कुठं त्याला मिसरट फुटलंय आणि तू त्याला घाबरलास. आबरू घालवलीस माझी पर आबरू. अरे ताई मॅडमच्या जीवावर तो चेअरमन झालाय रे. आहेत गप्पू. शिंदे साहेब, त्या पोरानं नुकसान केलंय माझं आणि इथून पुढे बी करणार अशी धमकी दिली आहे. म्हणजे तुझं नुकसान होऊ नये म्हणून तू माझ्याकडे आलाय म्हण की. आणि नुकसान तर तुमचं बी केलंय त्या शेमड्या पोराने. नाहीतर आज कारखाना तुमच्या ताब्यात असता. तुम्ही शिंदे, मी शिंदे, हे प्रामाणिकपणाचं भूत जर आपल्या बोकांडी बसलं ना तर आपली दुकानं बंद होत्या. हा, तुमचं तर बंद झालं तर जमाय. पुन्हा संकट काय बोलतोय, काय कळतंय का तुला? शिंदे साहेब, अहो भावकी म्हणून परत मागा आलोय. तुम्ही मोठी माणसं, तुम्हाला लय फरक पडणार नाही हो. माझं सगळं या चहा पाण्यावर चालतंय. आणि हेच बंद करायला निघालाय तो समर मंत्री पाटील. काहीतरी करा साहेब. आता जे काय करायचं ना ते तुलाच करायचं. मी नुसतं सांगणार आहे. सांगा काय करायचं ते. हे बघ, पोलीस स्टेशनला जायचं, त्यांना सांगायचं दमदाटी केली, मारहाण केली, सरकारी कामात अडथळा आणला. तू नुसती कंप्लेंट कर, बाकी मी सगळं बघतो. अहो पण साहेब, दुकान चालवायचं ना. हा, मग मी सांगतो तसं त्याच्यावर केस ठोक, बाकी सांभाळा मी आहे. आता त्या ताई मॅडमला आणि तिच्या त्या शेंबड्या पोराला धावतोच माझा इंगा. तात्या, अजून भाजी वाढा की. अजून? अरे अजून का नुसती भाजी संपवता मी तुम्ही? चपात्याचं काय खार घालू मी? वाला बादीवाला काय? बादी खायची बादीवाला. सुमे बाहेर आहे का जरा? अगं हे नुसती भाजीच खाते द्या. अहो सुमी मॅडम, भाजी इतकी मस्त झाली ना, वाढा की जरा भाजी अजून. लय भाली झाली बादी वाला ना बादी. अरे पण जावं पण बघून आले त्यांना काय वाढायचं? तुम्ही मॅडम, मी काय म्हणता ते ढालत चलतो ताईतनी, पण आम्हाला देऊ द्या ती वाला ती भाजी. हा, भाजी वाढा. तसं पण समर साहेब आहे ना, जेवायला येणार नाहीत असं फोन आलेला मला. म्हणजे ते बाहेर जेवणार आहेत. दुपारी बी बाहेर, आता बी बाहेर. चाललंय काय पायलटचं? आणि मला का फोन केला नाही? ते गडबडीत होते ना, त्यामुळे त्यांनी डायरेक्ट मला केला. अहो पण तुम्हाला फोन करायला जो टाइम लागला तो
उपास मला बी लागला असता की. काय माहिती? तात्या वाडा. अगं पण तात्या भुकेल्या माणसाला उपास ठेवायच नसते. वाडा. वाला वाला. अजून द्या ना. आता संपली सगळी भाजी. नाही नको, भाले झाले. माझं पोट भरलं एकदम मत्त पेत. लय घरी झाले बघा. आलं जावं. काय साहेब, आजकाल हॉटेलमध्ये लय खाऊ वाटायला लागले वाटतं. हॉटेल? अगं सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीये मी. खरंच भूक लागली, काहीतरी जेवायला वाढ ना प्लीज. काय तू जेवून आला नाही? अगं नाही ग, दिवसभर उपाशी आहे मी. अरे पण तू फोन करून सांगितलंस की बाहेर जेवून येणार आहे म्हणून. मी कधी? कोणाला? बापले. म्हणजे मी कुठं म्हणलं, समर साहेबांनी केलेला, बबन साहेबांनी मला फोन केलेला. ते अगं जरा माझ्याच मनात आलं होतं बाहेर जेवायचं म्हणून, पण परत माझ्या ध्यानात आलं तूच म्हणतीस की सारखीच अन्न म्हणजे परमेश्वर आहे, त्याचा अपमान करायचा नसतो. म्हणून म्हणलं चला आता खानावळीत जेवाय जाऊया. अरे पण आता भाजी शिल्लक नाही की. बेस्टच. म्हणजे बेस्टच. कालच्या सारखं काहीतरी बनी की पाठदिशी. साहेब अगं लय भुक्याचली ती, परत मरणार म्हणते ती. मग अरे बाबा पण एवढं उशिराचं काय बनवू मी आता? कालच्या सारखं बनी की काहीतरी, आणि काळजीने बनवू बरं का. जा की लवकर. अगं जा की लवकर. मन लावून बनवू, मन लावून. तुम्ही इथं काय करताय? तुम्ही पण जावा की. तुम्ही काल आत गेला होता का नाही? जावा लवकर. पण ती जावा लवकर. अहो पटदिशी जावा की. जावा लवकर पटदिशी. पाहिलं तू खरंच हॉटेलमध्ये जेवला नाहीस? नाही ग, तुझ्या हातचं सोडून हॉटेलमध्ये कशाला जेवेन मी? तरी बरं तुला माझ्या जेवणाची किंमत आहे. तुझ्या जेवणाची सुद्धा आणि तुझी सुद्धा. पण तू खरंच काही शिल्लक ठेवलं नाहीस? अरे नाही पायलट, मी ठेवलं होतं, संपलं. तू काय काळजी करू नकस, मी लगेच बनवते. पापडाची चटणी नीट ध्यानात ठेव बर का. तुम्ही काय काय करते ती बघ आणि ध्यानात ठेव. 3 लाखाची चटणी आहे बाबा, परत इसराय न ग. वाह, जबरदस्त झाली, अगदी कालच्या सारखीच. बेस्टच. आम्हाला पण दे जरा टेस्ट. चला दे लवकर. घ्या घ्या. अयो खरंच की 3 लाखाची पापड चटणी आहे. एक नंबर. वजलात झाली, वजलात भाली झाली. सुरेश तू नीट ध्यानात ठेवलंय ना सुमीना काय काय केलं ती? अरे एकदम फिटच बसली चटणी माझ्या डोक्यात. बघून तुला बाहेर डोकं चालवलं गाड्या. म्हणजे अगं सुमी, काल साहेब लय बोक्याच नव्हतं ना, तेव्हा तू काळजीने पापड चटणी बनवली होती का नाही, तशीच आज पण बनवावी म्हणून मी समर साहेबांनी आज दिवसभर उपाशी ठेवला. अगं अच्छा, असं होते.
दिवसभर उपास करायला लावलाय याने मला. फक्त पाणी प्या म्हणे. सॉरी. ठीक आहे रे, असो. पण सुमीच्या खानावळीची स्पेशल डिश मिळाली ना, मग झालं. तर ही स्पेशल डिश आधी सुमीला,